मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे। तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही, पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच। मी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचं वाटप केला गेल्या 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता, गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते। आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते, मी मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते, ते आता गाळाला गेले। 4 वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना, नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला। अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रेशर कुकर असेल, मिक्सर असेल, साड्या असेल, म्हणजे प्रचंड तिकडे हा परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा अग्रलेख चांगला आहे। हा पैसा येतो कुठून, या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लागत कसे नाही, आणि एवढं करूनही जो आम्हा पैसा वाटला जातो, मग साधारणतः 2015 साली काळा पैसा नाहीसा व्हावा, गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी नोटबंदी केली होती, ती नोटबंदी अयशस्वी झाली का, याचं उत्तर सुद्धा हे कोणतरी शोधलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही, हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेले आहे।